अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांच्या कॉर्नर मीटिंगला रामखेडा येथे मतदारांचा उत्स्वार्थ प्रतिसाद आज बघायला मिळाला आहे। जालन्यातील बदनापूर तालुका हा इथे भाजपचे आमदार असलेले नारायण कुचे यांच्या या मतदारसंघामध्ये आज लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले असता तेथील महिलांनी व नागरिकांनी घरकुल व तसे इतर समस्यांचा पाडाच त्यांच्यासमोर मांडला आहे। तर जे आमचे काम करेल आम्ही त्यांनाच मतदान करू असे देखील नागरिकांनी सांगितले। गेली 25 वर्षे खासदार भाजपचा असूनही जालन्यातील बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील गावात विकास नसल्याचं आज पाहायला मिळालं आहे। अपक्ष उमेदवार यांनी आज रामखेडा गावामध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेला असता भेटीगाठी घेत असताना तेथील नागरिकांनी समस्यांचा पाडाच त्यांच्यापुढे मांडला आहे। गेली 25 वर्षे एकाच पक्षाचे खासदार असून देखील येथील नागरिकांना अजूनपर्यंत घरकुल मिळालं नसल्याचं देखील पाहायला मिळालं आहे। यावेळी अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी सांगितले की त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन देखील रतन लांडगे यांनी दिले। तर सर्वसामान्य श्रीमंत जे सर्वांचे घर ज्या थापीने बदलते त्या थापीला मतदान करून प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन देखील यावेळी रतन लांडगे यांनी केले। तर आम्ही सत्तेत येऊ किंवा नाही येऊ तरी देखील आम्ही या नागरिकांच्या समस्या सोडून द्या, यांच्याकरिता माझे घर कायम खुले असल्याचं देखील आश्वासन यावेळी रतन लांडगे यांनी केले। यावेळी रतन लांडगे यांच्यासोबत महाराष्ट्र कोषाध्यक्ष नितीन लांडगे, महाराष्ट्र अध्यक्ष विष्णू जाधव, आसाराम तांबे, भाऊ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दीपक हिवाळे, दशरथ गुडेकर, संतोष भोसले, गणेश ससाने आदी यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आज बदनापूर रामखेड्यामध्ये आज मातंग समाजाची वस्ती आहे। आज मला मातंग समाजाने आज माझ्यासाठी खूप वेळ केला, वेटिंग केली त्यांनी, मला याला उशीर झाला, पण आज 100 ते 150 लोक इथं मातंग समाज जमा झाले आहे। आणि आज त्यांनी त्यांची परिस्थिती मला इथं सांगितलेली आहे। त्याला मी विनंती केली की मी खासदारीचा फॉर्म भरला, मला थापी निशाणी आहे, त्या थापी निशाणीला तुम्ही बटन दाबून मला बहुमताने विजय करा। तुमच्या काही अडचणी असत्या तर मी केंद्रामध्ये जर मला मतदान बी नाही पडलं, मला 1-1.5 लाख जर मतदान पडलं तर मी हे तुमचं मतदान घेऊन मी केंद्रामध्ये जाऊन सनी स्वतः कोणाच्या बळावर नाही, माझ्या स्वतःच्या बळावर जाऊन मी एक राज्यमंत्रीचा दर्जा घेईन किंवा समाज कल्याणचा घेईन आणि त्यामधून निधी प्राप्त करून सनी मी मातंग समाजाचे जे घर आहे तुटके फुटके जे दगड ठेवलेले आहेत ते दगड काढून सनी त्यांचे सलाबचे घर बांधून देईन। मी आज त्यांना असं आश्वासन दिलं आहे आणि मी हे 100% हे करून दाखवणार। मातंग समाजाला मी आधार देणार। अनेक माझे तरुण बांधव आहेत मातंग समाजाचे, त्याला नोकऱ्या नाही, काही कामाचा आधार नाही, त्यांच्या बारेमध्ये बी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कुठे ना कुठेतरी त्यांना मी शिक्षण व्हायचं, मी त्याचा फायदा करून त्याला नोकऱ्या लावून देईन अशी मी त्यांना गवई दिली आहे। तरी मी या जनतेला, ह्या मातंग समाजाला, ख्रिश्चन बांधवांना मी विनंती करतो की लाखोच्या संख्येने मला मतदान टाकून मला बहुमताने विजय करा, ही माझी अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।